मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग तुला मी यापुढे तुझ्याबद्दल आणि विनयबद्दल कुठलेही प्रश्न विचारणार नाही, खरंच नाही विचारणार, कारण मला खात्री आहे की तुझ्यावरती मी एवढं प्रेम करेन तुला मी विनयला विसरायला लागेल. आई बाबा पण ना फोटो काढताना किमान मुलाला फोटो कसा दाखवू शाल म्हणजे सगळे हसतील माझ्यावर. फोल्ड पण नाही करू शकत. शी. लपूनच ठेवतो, कोणालाच सापडणार नाही. पहिला नंबर माझा मी आलो आधी असं करते. शाल्मली व्हॉट इज दिस? तू का बघतेस त्यांचे फोटोज? हे बघ मी किती क्यूट दिसते शाल्मली. आणि एनिमेशन तुला मुलगी होणार आहे त्यामुळे हा धर माझा फोटो बघ. ह्याला काही लॉजिकच नाही. शाल्मली मुलगी होऊ देत किंवा मुलगा होऊ देत त्यांनी काय फरक पडतो. तुला जर बाळ बुद्धिमान आणि इंटेलेक्च्युअल व्हावंसं वाटत असेल तर माझे फोटो लाव. हे बघ सुम्या, हे बघ तुला जर बाळ स्मार्ट आणि हँडसम हवं असेल तर प्लीज माझे फोटो सिलेक्ट कर. बघ हा ते मस्त आहे तो. शी कशी वाटेल सुमित आणि राघव सारखी मुलगी. काव्या या सुम्याचा ठीक आहे, अरे पण माझ्यासारखी मुलगी म्हणजे मुलगी नाही नाही कमी काय माझ्यात काय कमी आहे. आणि माझ्यासारखं बेबी तुला नकोय का? हा म्हणजे शाल्मलीचं बेबी जर माझ्यासारखं दिसलं तर तुला चालणार नाहीये का असं म्हणायचं होतं. अजिबात चालणार नाहीये. का? हे बघ शाल्मली का बेबी एक तरफ और हमारा प्यार एक तरफ. प्लीज यार तिचे बेबी क्यूट पाहिजे, तेही माझ्यासारखं. हे बघ मी क्यूट नाहीये का? क्यूट बघ You need intelligence also. इंटेलिजंट पण आहे मी. हे बघ तुला माहिती एक नाही, तुला मिनिट steps वगैरे- सांगतोय. काय करतोस? काय मी सांभाळतोस? कसे भांडतायत बघितलं. बाळ असं भांडखोर झालं तर कसं सांभाळणार आहेस त्याला? असा शाल्मली फायदा तू? घेतो. बघ तुला जर बाळ शांत हुशार आणि सुस्वभावी व्हावं असं वाटत असेल तर माझे फोटो लाव. काय तेज आहे माझ्या चेहऱ्यावर पाहिलंस? आता देखील बदललेलो नाही अजिबात. विशेषतः हा फोटो, त्या फोटोची खूप छान आठवण मला तुला एक सांगायची. मिनिट व्हॉट तेज बुलशिट. काही तेजवीच नाहीये. एक मिनिट थांबा. हे बघ क्यूट बघ क्यूट. काय सुद्धा- अरे काय वेडे- अरे हा एवढा- एक मिनिट थांबा व्हॉट? प्लीज. मी बाळाचा बाप आहे हो, मला काहीतरी क्रेडिट द्या ना. ठीक आहे बोल चल. बोल चल. म्हणजे मला हे काय चालणार नाहीये. मला वाटतं की हा बघ हा फोटो लावा. जगातला क्यूटेस्ट बेबी. Who's he? जगातला क्यूटेस्ट बेबी म्हटलं तर मीच असणार ना काव्या. ओ कसला क्यूट आहे. हा पण हा जास्त क्यूट आहे. तर आता माझं ठरलंय की हाच फोटो सगळीकडे लावणार. हा अन्याय. चिटिंग आहे काय संबंध? काय चिटिंग? तू असशील बाळाचा फादर म्हणून काय अदर लोकांना काय आदरच नाही. क्या बात. एक मिनिट वा. आदराने सांगतो, मी असीन नाही, मी आहेच या बाळाचा फादर. हे बघ मी बाळाचा काका आहे त्यामुळे फोटो माझाच लागणार. मी पण काका आहे. एक मी मावशी आहे. ए मावशी काय मी काका म्हटलं तू काकू ना. एक का? मिनिट, मी एक काका आहे. मिनिट, पण कुठे माझं नाव अरे, आहे? मम्मी, याला काय मी- अर्थ आहे? मी- मी- होणार आहे मी- माझं मी- नाव. मी- हे झालं. काय चाललंय हे? हळू. बाळाची आई कोण आहे? कोण आहे?
मी आहे बाळाची आई, त्यामुळे माझं मत पण जरा विचारात घ्या. त्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनी माझं ऐका. एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी तुमचे फोटोज माझ्याकडे जमा करा, ते मी बघेन आणि मग ठरवेन मला काय करायचं. चला सगळ्यांनी फोटोज द्या. चला बेबी ब्लूटूथ ऑन कर ना. तू प्रिंट काढून दे. हे घे माझे छान फोटो. हा. ते हे बघ. हे घे, काकू घे. सगळ्यांचे. अरे विनय आलास, तुझ्या लहानपणीचा फोटो आणून दे पटकन. नाही माझ्याकडे नाहीये माझ्या लहानपणीचा फोटो. नाहीये. काय नाहीये, आतमध्ये कपाटात आहे बघ जा, मी पाहिला होता. या मग अरे मी पण पाहिलाय. हा. नाही अगं खोटं बोलतायत, माझ्याकडे इकडे नाहीये फोटो. नागपूरला आहे म्हणजे. विनय सगळ्यांचे फोटोज हवेत हा, चिटिंग नको या बाबतीत. आणि त्याचा फोटो जर सापडत नसेल तर तुम्ही जाऊन शोधा ना. चल. अगं काही गरज नाही, इकडे नाहीच फोटो तर काय करणार. हे बघा, जर विनयचा फोटो आला नाही तर यातलाही कुठलाच फोटो इथे लागणार नाही. ठरवा. लगेच शोधतोय, चाललो आहे, निघालो आम्ही. चल ना. अरे लगेच शोधूया ना याला. अरे चल शोधू. म्हणजे ए, मला चल रे तर बाबा, द्या. आता जायला आमच्या फोटोचा प्रॉब्लेम झाला. अरे नाही सापडणार, मला माहितीये कारण फोटोच नाहीये. काय चाललंय तुझं? थांब ना जरा, एवढा काय एक्साइट होतो. विनय तुझा फोटो सापडला तर आमचा पण फोटोज लागतो. हा काय विनयच्या लहानपणीचा फोटो. नाहीये फोटो. आता मला कळालं, हा आपल्याला फोटो दाखवायला का नाही म्हणून. फोटो दे मला प्लीज, प्लीज मला फोटो दे. प्लीज मला नहीं दूंगा, मैं क्यों दूंगा? अभिमान प्लीज मला मला आता कळलं तू लहानपणापासून विसर बोलायस. अरे गप रे, मला बघू दे. हा फोटो बघून तर मला असं वाटतंय की मला मुलगी होणं कठीण आहे. प्लीज अगं काव्या ऐक ना, काव्या मला दे. कठीण आहे, अशक्य आहे. शाल्मली, तू एक वेळ जर आमचा फोटो नाही लावलास तरी चालेल, पण हा फोटो लागला पाहिजे. मला दे ना यार. मला हे राघव. मी देणार नाही. हे बघ, मी देणार नाही. उगाच हे करणार पडलं. आकांक्षा, तुला विनयाचा अश्लील फोटो बघायचा आहे का? छान आहे. अश्लील नाही, निखळ आहे. अरे यार आकांक्षा यार, तिला का परत दिलास फोटो? मला अरे पण वाह, काय बोललीयस आकांक्षा. फोटो अश्लील नाही तर निखळ आहे. हा. आकांक्षा तूच ग तूच. तुलाच फक्त या फोटोमध्ये विनयचा निखळपणा दिसला, नाहीतर आम्हाला काय दिसलं? बसशील का जरा? अरे आकांक्षा, but this is not fair यार. We were planning to have some fun. तू का म्हणून फोटो दिलास परत? काव्या थांब जरा. एक मिनिट, तुम्ही सगळेच थांबा आता. थांबा. अरे काय करायला चाललंय? जीवनदृष्टी खूप महत्वाची. निखळपणा महत्वाचा आहे. जे काय खूप छान वाटलं आम्हाला. त्याचं काय चाललंय? तुला बघितलं? पण आता तुला एकंदरीत लक्षात आलं ना कोणाचा फोटो लावला. आता तुला कळलं हे शाल्मली, सगळ्यांच्या. आता लाव फोटो. जिकडे लावायचं तिकडे लाव. ए, बघ, त्याने फोटोला चड्डी काढली आहे. बरं ठीक आहे, सगळ्यांचे फोटो झालेले आहेत. ए आकांक्षा, अगं तू पण तुझ्या लहानपणीचा फोटो आणून दे ना. हा मी नंतर शोधून देते. मला ऍक्च्युली थोडं काम होतं. मिस्टर विनय, तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. आपण कुठेतरी बाहेर जाऊ शकतो का? गप्प बसाल. मी यांच्याकडे लक्ष देऊ नका, मूर्ख आहेत जरा सगळे.
आहे ना मी तुमच्यासाठी काय वेळेस वेळ मी पटकन चेंज करून येतो हा. ठीक आहे मी बाहेर थांबली आहे. खरं आनंद होऊ शकतो. चल बाय. बाय. जागा खूप छान निवडली तर छान आहे तुमचं हॉटेल. म्हणजे पावसाळा सुरू झाला की वातावरण एकदम वेगळं होतं ना. म्हणजे असं खूप छान वाटतं, मस्त वाटतं एकदम. सगळी हिरवळ, पाऊस पडतोय, कॉफी, हे सगळं असं बदलून जात. मी पण वाट बघतोय माझं आयुष्य बदलण्याची, पण ते तर तुमच्याच हातात आहे. काय काय झालं मॅडम? म्हणजे तुम्ही बोलत का नाही आहेत? मगाचपासून बघतोय तुम्ही गप्प आहात. म्हणजे काही बोला ना. हल्ली तुम्ही बऱ्याच गोष्टी लेटच करता. सॉरी, पण मी आता ठरवलंय की उत्तर द्यायला उशीर नाही करायचा. मिस्टर विनय, मला माहितीये की तुम्ही मला प्रपोज करून खूप दिवस झालेत. दिवस हे खरं तर तुमच्या रिप्लायची वाट बघता बघता मी कित्येक वर्षांपूर्वी तुम्हाला प्रपोज केलंय असं वाटत होतं मला. नाही, पण मला माहितीये तुम्ही मला जास्त वेळ वाट बघायला नाही लावणार. रादर तुम्हालाच उत्तरापर्यंत पोचायला वेळच लागणार नाही. म्हणजे पण एक खरं सांगू का तुम्हाला मॅडम, म्हणजे तुमच्या रिप्लायची वाट बघता बघता प्रत्येक दिवसातला प्रत्येक तास, तासातलं प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद खूप मोठा वाटतो. पण आता तुम्ही मला बोलवलंय इथे, त्यामुळे आता फायनली तो क्षण आलाय असं मला वाटतंय. म्हणजे मिस्टर विनय, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आता मी उशीर नाही करणार. अहो नाही मॅडम, काही हरकत नाही. म्हणजे मी तुम्हाला म्हणालोच होतो ना की मला हवा तेवढा वेळ घ्या तुम्ही. म्हणजे काही काळजी करू नका तुम्ही त्याची. पण सांगा ना, म्हणजे जे काही आहे तुमच्या मनात ते मी सांगू शकता. म्हणजे तुमचा निर्णय खरं तर ऐकायला म्हणजे कान आतुरलेत म्हणून फक्त, बाकी मिस्टर विनय, मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. तुम्ही मस्करी करताय ना माझी. अशी मस्करी नका ना करू प्लीज. मलाही आवडलं असतं ही मस्करी असती तर,
पण हे खरंय आणि मी तुमच्याशी लग्न नाही करू शकणार. सॉरी. पण का मॅडम? म्हणजे मी इतका वाईट आहे का हो? म्हणजे माझ्यात आवडण्यासारखी एकही गोष्ट नाहीये का? का मी मला आयुष्यभर सुखात आनंदात ठेवीन हा विश्वास नाहीये. मी प्रॉमिस करतो तुम्हाला मॅडम, मी तुमच्या आनंदासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मी खरंच सांगतो. मग एक गोष्ट कराल, प्लीज माझा विषय सोडून द्या. मिस्टर विनय, तुम्ही खूप छान आहात, खूप साधे आहात, खूप चांगले आहात, कोणालाही आवडाल असे आहात. कोणतीही मुलगी, कोणतीही चांगली मुलगी तुमच्याशी लग्न करायला लगेच तयार होईल. पण तुम्ही तर नाही म्हणताय ना. माझे काही प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे मी लग्न नाही करू शकणार. काय काय प्रॉब्लेम्स आहेत? तुम्ही सांगा ना मला. म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता. मला सांगा ना. आपण एकत्र मिळून सॉल्व्ह करूचा प्रयत्न करू ना प्रॉब्लेम. हे मी मला आत्ता नाही सांगू शकत आणि मला सांगायचंही नाहीये. मी आता काही गोष्टी कायमच्या स्वीकारल्या आहेत. मिस्टर विनय, प्लीज मला माफ करा. पण माझं ना नाईलाज आहे. सॉरी, पण मी तुमच्याशी लग्न नाही करू शकणार. दस बहाने करके ले गए दिल, ले गए दिल. 10 बहाने करके ले गए दिल. एक वरिया विजयारा, एक वरिया. अरे एक यार. मिनिट, हे चिटिंग करतायत. 10 बहाने म्हणजे हा म्हटलं याच्याकडे 10ची आहे आणि एकवारी म्हणजे एक्का टाक म्हणून तिने एक्का टाक. म्हणजे काय चाललंय तुझं बेबी? चांगलं शिकवतेस हा येणाऱ्या बाळाला. म्हणजे जगात आलेल्या पहिले काय शिकणं तर चिटिंग. मग असू दे ना, चिटिंग करून शिकलं तर किमान जिंकेल तरी. तुमच्यासारखं नाही 3-3 डावरले. काय बोलते? गंमत करते बेबी. असं कसं शिकवेन मी? बाळ ऐकते काय? ही पण गंमत सचोटीने झाली. आहा, मिस्टर विनय, आकांक्षा मॅडमला भेटून आले, डेटवर जाऊन आले. मग काय म्हणाली आकांक्षा मॅडम? अरे काय झालं? तुझ्या प्रपोजलला तिने काय रिप्लाय केलं की नाही? ही सांग ना विनय, काय बोलले आकांक्षा? बर मला सांग, लग्न कधी ठरलंय? अरे काय मॅडमनी माझ्याशी लग्न करायला नकार दिलाय. त्या मला नाही म्हणाले. काय?
साले तू मस्करी करतोयस, खरं बोल. अशी मस्करी मी का करू? मस्करी तर आकांक्षा मॅडमनी केली माझी.